भीम जयंती आपण नेहमी जल्लोषात साजरी करतो आणि केलीच पाहिजे. पण जयंती साजरी करण्याच्या आधी बाबासाहेबांविषयी ह्या गोष्टी जाणून घ्या. कारण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे फक्त नाव नाही, इतिहास आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे 14वे आणि शेवटचे अपत्य. गरीब कुटुंब, समाजात तीव्र भेदभाव, शाळेत सुद्धा स्वतःच्या हाताने पाणी घेता येत नव्हतं, वरून कोणी पाणी ओतलं तर मिळायचं. ही सुरुवात होती संघर्षाच्या प्रवासाची. पण त्यांनी हार मानली नाही. परदेशात ते शिक्षणासाठी गेले, पैसे संपले, अर्धपोटी राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. कारण त्यांना माहित होतं, ज्ञान हेच खरं स्वातंत्र्याचं शस्त्र आहे. त्यांच्याकडे 32 पेक्षा जास्त पदव्या होत्या. त्या काळात बहुतेकांना शिक्षणाची संधीही नव्हती आणि म्हणूनच त्यांना अख्खं जग सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखतं. पण त्यांना ही उंची सहज मिळालेली नव्हती. ते रोज 18-18 तास अभ्यास करायचे. कारण त्यांच्यासाठी ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही, तर स्वाभिमानाचा मार्ग होता. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते. पण स्त्रियांच्या हक्कासाठीचं हिंदू कोड बिल नाकारलं गेलं तेव्हा त्यांनी पदाचा मोह न ठेवता सरळ राजीनामा दिला. कारण त्यांच्यासाठी सत्ता नाही, तर तत्व आणि हक्क मोठे होते. या सगळ्या प्रवासात त्यांना मधुमेह, गुडघेदुखी असे अनेक आजार झाले. पण त्यांनी थांबायचं ठरवलं नाही. कारण त्यांना समाजाचं भविष्य महत्वाचं वाटत होतं. त्यांच्याकडे 50,000हून अधिक पुस्तकं होती. पण ते फक्त वाचत नव्हते, तर ते स्वतःला घडवत होते. आज जगातील अनेक मोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांचे पुतळे उभे आहेत. आणि जगात सर्वाधिक पुतळे कोणाचे असतील तर ते बाबासाहेबांचे. कारण लोकांनी त्यांच्या विचारांना मान दिला आहे. आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ते अतिशय महत्वाचं पुस्तक लिहित होते. ते म्हणजे बुद्धा अँड हिज धम्मा. हा फक्त ग्रंथ नव्हता, तो त्यांच्या आयुष्याच्या विचारांचा सार होता. त्यांनी आपल्याला एक महत्वाचा संदेश दिला आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण हे फक्त शब्द नाहीत, तर त्यांनी जगलेली सत्यता आहे. तुम्ही आम्ही त्या माणसाची अनुयायी आहोत, ज्यांनी स्वतः जळून आपल्याला प्रकाश दिला. आता एक प्रश्न तुमच्यासाठी. भीम जयंती फक्त साजरी करायची की जगायची? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, अभिमानाने म्हणा, जय भीम.